जय जय राम हरे राम राम जय जय राम हरे जय 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 भावे उतराई ठेविता हा पायी जीव थोडा. आपण संतांच्या संगतीत आलं पाहिजे. संतांची संगती मनोमार्गे गती अकाळवाशी पती येणे पंते. संतांनी आपल्यावर उपकार केले, यापासून उतराई होण्याकरिता त्यांच्या समोर जीव जरी ठेवला ना तरी थोडाच ठरेल महाराज. आणि मग यातून उतराई होण्याकरिता अजून आपल्याला काय करावं लागेल तर भजन. सर्वांनी हात वरती करायचे, सर्वांनी हात वरती करायचे. काका तिकडे फिरवा, कॅमेरा फिरवा. सर्वांनी हात वरती करायचे. केले वरती. संतांसाठी आपल्याला हात वरती करायचे या ऋणातून उतराई होण्याकरिता. विठोबार कुमारी काय द्यावे त्यासी भावे उतराई ठेविता हा पायी जीव थोडा. आपण दुसऱ्या चरणामध्ये आलेलो आहे. संतांनी आपल्या जीवनाचं कोट कल्याण केलेलं आहे महाराज. त्यांच्यातून उतराई होण्याकरिता त्यांच्या समोर जीव जरी ठेवला तरी थोडाच ठरणार आहे. एवढे संतांचे उपकार आपल्यावर आहेत. म्हणून आपण संतांचं देवाचं नामस्मरण आपल्या मुखामध्ये आलं पाहिजे महाराज. आणि मग सहज बोलाने हित उपदेश करोनी सायास शिकविती. तिसरं चरण. सहज बोलाने हित उपदेश. सहजपणे चालता बोलता संत आम्हाला हिताच्या गोष्टी सांगतात, उपदेश आपल्याला करतात. सहज बोलाने हित उपदेश करोनी सायास शिकविती. कष्टातून आपल्याला शिकवतात, शिकवण्याचा प्रयत्न करतात. पण आपण घेतो का? द्यायला पाहिजे ना. एवढे संतांचे उपकार आपल्यावर आहेत, एवढे उपकार आहेत. आईच्या मायेने ते आम्हाला सांभाळत असतात. अभंगाचं शेवटचं चरण.
आईचे उपकार कधीच विसरले नाही पाहिजेत. आई वडिलांचे उपकार कधीच विसरू नका. जाता जाता मी तुम्हाला हेच वाक्य सांगणार आहे, आई वडिलांची सेवा करा, हीच ईश्वर सेवा आहे. लक्षात घ्या, हीच ईश्वर सेवा आहे. आई वडिलांची सेवा करा, आपल्या गुरुचा आदर करा, आपल्या महापुरुषांचा आदर करा, आपल्या हिंदू धर्माचा आदर करा. कारण आपला हिंदू धर्मामध्ये जन्म आहे. लक्षात घ्या, आपला हिंदू धर्म टिकलाच पाहिजे, तरच आपली संस्कृती टिकणार आहे. आपल्या मुलाबाळांना व्यवस्थित शिक्षण द्या, त्यांच्यावर उत्तम प्रकारे आधी संस्कार करा. लक्षात घ्या, उत्तम प्रकारे संस्कार करा. आपण आज खूप टेन्शन मध्ये, सगळे अख्खं जग टेन्शन मध्ये, आबाळ वृद्ध सगळ्यांना टेन्शन
तुम्ही म्हणाल कसं, यांना सुद्धा टेन्शन आहे या लहान मुलांना. तुम्ही म्हणाल या लहान मुलांना कसलं टेन्शन आलंय का, संसाराचं टेन्शन आहे का? नाही. त्यांच्या हातामध्ये मोबाईल देऊ नका. बघा सगळं आकाम तांडव करतील, अख्खं घर डोक्यावर घेतील, त्यांना सुद्धा टेन्शन आहे. आभाळ वृद्ध. म्हणून आपल्या मुलांना उत्तम प्रकारे संस्कार द्या. आज छत्रपती शिवाजी महाराज घडलेत. महाराज छत्रपती शंभूराजे घडले, आईचे संस्कार होते. आपण जिजाऊ बनले पाहिजे तरच आपली मुलं छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज हे घडतील. प्रत्येक घरामध्ये घडतील. प्रत्येक घरामध्ये जिजाऊंचा जन्म झाला पाहिजे. लक्षात घ्या, जिजाऊंचा जन्म झाला पाहिजे. आज स्वराज्य आहे का? स्वराज्य छत्रपती शिवाजी महाराजांचं स्वराज्य कसं होतं आणि आजचं स्वराज्य कसं आहे? कसं आहे आजचं स्वराज्य? आई बहिणी सुरक्षित आहेत का? नाही. धर्म आपला सुरक्षित आहे का? नाही. मी कुठल्याही पक्षाबद्दल बोलत नाहीये. आपला एकच पक्ष आहे, भागवत पक्ष. आपला एकच पक्ष आहे, भागवत पक्ष. लक्षात घ्या, राजकारणाकडे मला यायचंच नाहीये. आपला धर्म फक्त टिकला पाहिजे. एकच पक्ष आहे, भागवत पक्ष. आणि त्या भागवत पक्षाने आपल्याला काय करायला सांगितलंय? धर्माचे पालन करणे पाखंड खंडन हेची आम्हा करणे काम बीज वाढवावे. नाम धर्माचं पालन आपल्याला त्या ठिकाणी करायला सांगितलंय. धर्माचे पालन करणे पाखंड खंडन, पाखंडाचं खंडन करायला सांगितलंय. हेची आम्हा करणे काम, हे काम आपल्याला आपल्या पक्षाने करायला सांगितलं. हेची आम्हा करणे काम बीज वाढवावे. नामाचा प्रचार आपल्याला या ठिकाणी करायला सांगितले. आमचे विष्णू धुरे नावाचे कवी फार सुंदर लिहायचे. ते म्हणायचे, हर हर महादेवची नौबत पुन्हा झडेल काय, आणि या महाराष्ट्राला शिवरायांचं सपान पुन्हा पडेल काय. हर हर महादेवची नौबत पुन्हा झडेल काय, या स्वराज्याला शिवरायांचं सपान पुन्हा पडेल काय. बाजीसारखी हक्कासाठी खिंड कुणी लढेल काय, आणि या स्वराज्याला शिवरायांचं सपान पुन्हा पडेल काय. मरण आता जिथं आहे पिऊन थोडा खप्पा, आणि मरणाला लाजवणारा कुठं दिसत नाही संभा. शंभू सारखा शूरवीर तरुण इथं घडेल काय, आणि या स्वराज्याला शिवरायांचं सपान केव्हा पडेल काय. कागद खाऊन रस्त्यावरच्या सुकून गेल्या गाई, कागद खाऊन रस्त्यावरच्या सुकून गेल्या गाई, आणि पार्लर मध्ये रोज आता सस्ते आमची आई. जिजाऊंचं बाळ आता शिवभासारखं म्हणेल काय, आणि या स्वराज्याला शिवरायांचं सपान पुन्हा पडेल काय. सपान पुन्हा पडेल काय. पडेल का? पडेल का? शिवरायांचं सपान, स्वराज्याचं स्वप्न पडेल काय, ते आपल्याला पूर्ण करायचं. लक्षात घ्या. जाता जाता एवढंच सांगते, धर्माचं पालन आपल्याला करायचंय. धर्म टिकवला पाहिजे. कीर्तनातून काहीही घेऊन जाऊ नका. फक्त आई वडिलांची सेवा करा, धर्माचं पालन करा, संतांवर विश्वास ठेवा, देवावर विश्वास ठेवा. एवढंच कीर्तनाच्या माध्यमातून तुम्हाला सांगणे. उत्कृष्ट असं ग्रामस्थांनी आयोजन नियोजन उत्कृष्ट पद्धतीने निभावलेलं आहे. संदीप महाराजांच्या मार्गदर्शनाने ही आज कीर्तनरूपी सेवा मला करण्याचा योग आला. त्यांचे मनापासून आभार. आमचे विकी दादा पालांडे असतील, त्यांचे सुद्धा मनापासून आभार. आणि ताईंच्या घरी आम्ही जेवलो, उत्कृष्ट स्वयंपाक केलेला ताईंनी, त्यांचे सुद्धा मनापासून आभार व्यक्त करते. पालांडे परिवाराचे आभार व्यक्त करते. तुमचे सर्व श्रोतेगणांचे सुद्धा आभार व्यक्त करते. मृदुंगमणी असतील, त्यांचे सुद्धा आभार व्यक्त करते. या माझ्या सर्व बहिणी आहेत, गायनाचार्य आमची ताई आहे, हरिभक्तीपरायण साक्षीताई, त्यांचे सुद्धा मनापासून आभार. आमच्या आई सुद्धा या ठिकाणी टाळ घेऊन उभे आहेत. आमचे दादा या ठिकाणी, बाबा या ठिकाणी उपस्थित आहेत. सर्वांचे मनापासून आभार व्यक्त करते. आमचे हार्मोनियम वाजवणारे बाबा या ठिकाणी उपस्थित आहेत. सर्वांचे, ताईंचे सुद्धा, राखींचे सुद्धा मनापासून सगळ्यांचे आभार व्यक्त करते. मला नावं माहिती नाही आहेत. सगळ्यांचे सगळ्यांना मनापासून धन्यवाद देते. आमचे तरुण वर्ग, त्यांचे सुद्धा मनापासून आभार. तरणा भाग्यवंत नटे हरिकीर्तनात, त्यांचे सुद्धा मनापासून आभार व्यक्त करते. सर्व श्रोतेगण या ठिकाणी आपण आज उपस्थित आहात बहुसंख्येने, त्यांचे सुद्धा मनापासून आभार.
पलीकडे रस्त्याकडे जे उभे आहेत त्यांचे सुद्धा मनापासून आभार व्यक्त करते. तुम्ही इथे बसला असतात तरी काही हरकत नव्हती. ठीक आहे, असू दे, कुठेही बसा, पण कीर्तन ऐकलं ना याला महत्व आहे. विठ्ठल विठ्ठल. आपली वेळ आता झालेली आहे. कीर्तनाच्या माध्यमातून तुम्हाला एवढंच सांगणे, एवढंच, आपल्या आई वडिलांची सेवा करा. दुसरं काहीही केलं नाही तरी चालेल. अखंड भक्तीने भावाने देवाला स्मरण जा, त्याची पूजा करा, मनोभावे पूजा करा. छत्रपती शिवाजी महाराजांचा आदर्श आपल्या मुलांना द्या, शंभूराजांचा आदर्श मुलांना द्या. एवढंच सांगणं आहे. झालेली सेवा माऊली ज्ञानोबरायांच्या चरणावर, पांडुरंग परमात्म्याच्या चरणावर आणि माझे गुरु हरिभक्तीपरायण महादेव महाराज मांडे यांच्या चरणावर समर्पित करून सेवेला पूर्ण विराम. ज्ञानेश्वर माऊली आज या ठिकाणी श्रीकृष्णनगर राधे गोविंद मंदिर या ठिकाणी